राज्यातल्या राजकारणाचं कसं असणार आहे स्थिती आणि अ, मागच्या वेळेला तुम्ही देवेंद्र फडणवीसांना अनुकूल वातावरण असेल असं सांगितलं होतं. तर यंदाचं वर्ष देवेंद्र फडणवीस असू द्यात, एकनाथ शिंदे असू द्यात किंवा विरोधी पक्ष असू द्यात, यांचं सगळ्यांचं संबंध कसं असणार राज्याची स्थिती? हे बघा, आता महाराष्ट्राची धनुरास आहे. धनुराशीच्या सध्या चतुर्थ स्थानात चौथा शनी आहे. त्यामुळे इथं विरोधी पक्ष सगळा विस्कळीत झालेला आहे. त्याच्या उलट त्या ठिकाणी सध्या जे काही त्या ठिकाणी आपण दोन दुर्घटना बघितल्या की त्यातलं अजित पवार यांचं त्या ठिकाणी विमान दुर्घटना बघितली. तर याच्यामध्ये विमान दुर्घटना ह्या पुढचं काही वर्षभराचा काळ सुद्धा तो त्रासदायक आहे. किंवा जसं आत्ताचा जो काळ आहे तर अजित पवारांना आपण आपल्या दिवाळी अंकात दिले होते की त्यांना डिसेंबर नंतरचा काळ हा प्रतिकूल आहे, मोठे बदल संभवतात. त्यांनाही 7.5 होती, कुंभरास आहे त्यांची त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांना त्याचा फटका त्या ठिकाणी ह्या काळामध्ये बसला. तर काही त्यांनी प्रिकॉशन्स घेणं गरजेचं होतं. महाराष्ट्र दृष्टीने हा आपल्यासाठी दुर्दैवी काळ होता की मुंबईची जी रास आहे ती वृश्चिक रास आहे. त्याच्या दशमात घरण असल्यामुळे त्या ठिकाणी मुंबई आपली राजधानी आहे. तिथं त्या ठिकाणी सत्तेमधला एक व्यक्तीला आपल्याला त्या ठिकाणी गमावं लागलं. तर याचा परिणाम काही प्रमाणात एक नोव्हेंबर 26 पर्यंत थोडंसं त्या ठिकाणी महाराष्ट्राचं राजकारण हे विस्कळीत तुम्हाला झालेलं दिसेल. त्याच्यानंतरचा काळ थोडासा आपल्याला त्या ठिकाणी सकारात्मक महाराष्ट्र दिसून दिसेल. एकूण परिस्थिती फक्त आता गुरु सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पोझिशनला येईल. धनुराशी असल्यामुळं परकेचा गुरु हा महाराष्ट्राला थोडासा अनुकूल असेल. हे पाऊस पाणी पिकं किंवा उत्पादन उद्योगधंदे याच्यासाठी तो चांगला काळ त्या ठिकाणी पुढचं वर्ष राहू शकतं. पण जास्ती चांगली पोझिशन आपल्याला नोव्हेंबर नंतर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. तिथून पुढचा काळ महाराष्ट्राला अनुकूल असणार आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं वाटचाल आगामी काळामध्ये कशी असणार? हे बघा, दोघांच्या मध्ये फरक असा आहे की एकनाथ शिंदेची धनुरास आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची कुंभ रास आहे, शनीची रास आहे आणि यांची गुरुची रास आहे. त्याच्यामुळे थोडंसं दोघांच्या मध्ये काही संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. त्यातून त्या ठिकाणी आता आपण जसं म्हटलं की महाराष्ट्राच्या पत्रिकेमध्ये जी ग्रहणं आता दशमस्थानाच्या जवळ होत आहेत त्याच्यामधून नोव्हेंबरपर्यंत हे थोडंसं त्या ठिकाणी वातावरण असं राहू शकतं. आगामी काळामध्ये कदाचित काही ह्या 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर जसं आता तुम्हाला सांगितलं नोव्हेंबर नंतर काही परिस्थिती बदलू शकते की फडणवीस साहेबांना कदाचित केंद्रात संधी मिळू शकते आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला दुसरं नेतृत्व राज्याला मिळू शकतं. हा काळ थोडासा त्या ठिकाणी नोव्हेंबर 26 ते जुलै 27 या दरम्यान त्या ठिकाणी मोठ्या घडामोडी, मोठे बदल राज्य केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बघायला मिळेल. त्यातून त्या ठिकाणी आपल्याला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता राहील. त्यातून मग थोडंसं त्या ठिकाणी महाराष्ट्राचं राजकारण हे थोडं स्थिरतेकडे जाण्याची शक्यता आहे. पण फडणवीस केंद्रात जातील? हां, त्यांना आगामी काळामध्ये फडणवीसांना केंद्रात जाण्यासारखं आहे ना. आता मी जसं सांगितलं की नोव्हेंबर 26 ते जुलै 27 ह्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांना केंद्रामध्ये जो बदल होईल त्यामध्ये फडणवीस साहेबांना वरती संधी मिळू शकते.